कल्याण डोंबिवली महापालिकेच्या निवडणुका अवघ्या 2 महिन्यांवर येऊन ठेपल्या. त्या पार्श्वभूमीवर कल्याण डोंबिवलीमध्ये राजकारण तापायला सुरुवात झाली आहे. कालच काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष सचिन पोटे यांनी राजीनामा दिल्यानंतर त्यांच्या समर्थकांनी देखील काल राजीनामे दिले होते. मात्र याच दरम्यान जे नवनिर्वाचित जिल्हाध्यक्ष आहेत राजाभाऊ पातकर यांचा जल्लोष करतानाचा एक व्हिडिओ समोर आला. त्यामुळे एकंदरीतच एका ठिकाणी जिल्हाध्यक्षांनी राजीनामा दिला तर दुसऱ्या ठिकाणी नवनिर्वाचित जिल्हाध्यक्ष हे जल्लोष करत होते. त्यामुळे राजकीय वर्तुळात एकच चर्चा रंगली होती. त्या आज पुन्हा एकदा काँग्रेसच्या काही कार्यकर्ते पदाधिकाऱ्यांनी या कल्याण पोस्ट ऑफिसमधून सामूहिक राजीनामे काँग्रेसच्या अध्यक्षांना पाठवलेत. एकंदरीतच जे नवनिर्वाचित राजाभाऊ पातकर यांची जी नियुक्ती झाली आहे या नियुक्तीला या पदाधिकाऱ्यांनी विरोध केला आहे. राजाभाऊ पातकर हे काही महिन्यांपूर्वी भाजपमधून काँग्रेसमध्ये त्यांनी प्रवेश केला होता. निष्ठावंतांना संधी द्या अशी त्यांची मागणी आहे. या मागणीसाठीच त्यांनी आज सामूहिक राजीनामे पाठवलेत. आपल्यासोबत काँग्रेसचे पदाधिकारी आहेत. शकीलजी, काय सांगाल? आज तुम्ही राजीनामे पाठवलेत, काय मागणी आहे तुमची? मागणी अशी आहे की मी 2003 पासून मी युथ काँग्रेसपासून काम करतो आहे. असे बरेच जे 20-20 वर्षापासून काँग्रेसमध्ये काम करत आहे. काँग्रेसचे प्रत्येक जे कार्यक्रम आला, आंदोलन आले, मोर्चे आले, जे सगळे ते कार्यक्रम आम्ही नेहमी करतो आहे. तर त्यांना विश्वासात न घेता भाजपमध्ये जे काँग्रेसमधून बंडखोरी करून भाजपमध्ये गेले होते, 10 वर्ष ते भाजपमध्ये काम केला. त्यांची विचारधारा त्यांच्या मनात आहे आणि ते असे माणसाला ते डायरेक्ट जिल्हा अध्यक्ष करणं हे कुठलंही योग्य पद्धत नाही आहे. त्याच्यामुळे काँग्रेसमध्ये खूप नाराजगी आहे. आता इथे 7 ब्लॉक अध्यक्ष आहे, NSY अध्यक्ष आहे, उपाध्यक्ष आहे, असे बरेच लोकांनी राजीनामा दिला आहे. आणि आम्ही आमचे जे नेते आहे राहुलजी गांधीजी आणि मल्लिकार्जुन खरगे यांना आम्ही आज पोस्ट ऑफिस मधून त्यांना पत्र पाठवलं आहे की बाबा हे जे झालं आहे अध्यक्ष हे चुकी पद्धतीने झालं आहे, याच्यावरती तुम्ही लक्ष घालून याचे योग्य ते निर्णय घ्यावा अशी आमची मागणी राहील. काँग्रेसमध्ये जे भाजपमधून आले त्यांना संधी दिल्याने तुमची नाराजी आहे का? हो, 100%. त्यांची विचारधारा पूर्ण 10 वर्ष ते भाजपमध्ये राहिले. आता काँग्रेस पण भाजपसारखं करायला लागली. पहिले जे दुसरे पक्षाचे लोक भाजपमध्ये घेत होते आणि त्यांना मोठे पद, असा काँग्रेस पण भाजपचे लोक काँग्रेसमध्ये घेऊन काँग्रेस करत आहे आता. आणि ते पूर्ण काँग्रेस संपवण्याचा प्रयत्न आहे की जे निष्ठावान आहे त्यांचा विचार करण्यापेक्षा हे असं भाजपमध्ये आलेले लोकांना हे जिल्हा अध्यक्ष डायरेक्ट पद देणं हे योग्य नाही, हे चुकीचं आहे. याच्यामुळे आमची नाराजगी आहे. निष्ठावंतांना डावललं जातं आहे. आता तुमच्याकडून आरोप होतो की काँग्रेस संपवण्याचा प्रयत्न केला जातो आहे. कोण जबाबदार आहे? कुठल्या नेतृत्वावर तुमची नाराजी? आमची नेतृत्वावर नाराजी म्हणजे असं आहे का बाबा वरिष्ठांना जर खालूनच रिपोर्ट जातो ना का बाबा हा व्यक्ती आहे, हा गेल्या 20-25 वर्षापासून काँग्रेस पक्षाचं निष्ठावून कार्य करत आहे, तर याला संधी देण्यात तर हे यांनी असं काय कार्य केलं 20-25 वर्ष का यांना एवढी संधी दिली? सचिन पोटे एक असं नेतृत्व होतं कल्याण डोंबिवली. आज जर कल्याण डोंबिवलीमध्ये काँग्रेस जर जिवंत आहे ते फक्त सचिन पोटे त्यांच्यामुळे होती. आता वरिष्ठांना परख नाही आहे असं नसावी असा माझा आरोप आहे. कारण की त्यांना समज नाही का बाबा कोण कॅपेबल आहे, कोणामध्ये काय पोटेन्शियल आहे. सचिन पोटेंना काँग्रेस पक्षाने गमावलं आहे. हा सर्वात मोठा काँग्रेस पक्षाचा मला तर वाटतं आहे नुकसान होणार आहे या निवडणुकीमध्ये. आणि जर ह्या निर्णयावर जर ठाम असेल तर आम्ही काँग्रेस पक्षाला आमचा जय भीम आहे. ताई, काय सांगाल तुम्हाला एकंदरीत जी काँग्रेसची परिस्थिती आहे सध्याची, या परिस्थितीमध्ये राजीनामा सत्र सुरू झालं आहे, स्थानिक नेतृत्वावर टीका केली जाते, काय सांगा? माझं राहुलजी साहेबांना, माननीय राहुलजी साहेबांना आणि खरगे साहेबांना एवढंच म्हणणं आहे की सचिनदादांनी या पक्षासाठी एवढे 20-22 वर्ष हे केलं आणि त्यांना आता त्यांचं पद रिक्त करायला सांगितलं. त्यांनी आत्तापर्यंत कल्याण डोंबिवलीत प्रत्येक कार्यक्रमामध्ये मोर्चा असो, मामा पगार यांचं साडी प्रकरण असो, प्रत्येक कार्यक्रमात मोर्चा, आंदोलन, प्रत्येक कार्यक्रमात त्यांनी पूर्ण कल्याण डोंबिवली बांधून ठेवली अगदी पूर्ण. आणि कल्याण पूर्वमध्ये सचिन दादांनी पूर्ण वॉर्ड कमिटी, ब्लॉकाध्यक्ष कमिटी, 600 बचत गट पूर्ण प्रत्येक गोष्टीत पुढाकार हे केला. आणि आता कुणाला न विश्वासात घेता आता त्यांना राजाभाऊ पातकरांना जिल्हाध्यक्षपद दिलं. त्याबद्दल आम्ही सगळे ब्लॉकाध्यक्ष नाराज आहोत. काय मागणी असणार आहे? एवढंच म्हणणं आहे की त्यांनी सचिन दादासारख्या चांगल्या नेतृत्वाला हे करून स्वतःच्या हाताने पायावर कुऱ्हाडी मारून घेतली. आपल्यासोबत आणखी देखील पदाधिकारी आहेत. आता काय सांगाल? स्थानिक नेतृत्व जे आहे संजय दत्त माजी आमदार यांच्यावर अनेक वेळा टीका झाली होती. इथून मागे जे काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी काँग्रेस सोडली त्यांनी देखील त्यांच्यावरच बोट ठेवलं होतं. आज पुन्हा तुमचाही त्यांच्याकडेच कल आहे, काय सांगशील? बघा,
आता सर्वांनाही माहीत आहे. आता एखादी नेतृत्व असतो. समजा एखादी पक्षाचा तुम्ही जर म्हणाल की तुम्ही मोठे नेतृत्व आहे, तुम्ही हायकमांडमध्ये बसता किंवा मग तुम्हाला कुठलाही निर्णय जर घ्यायचा असेल तर जे एक कमिटी बसवा किंवा जे सिनियर पदाधिकारी आहेत, जे काम करतात, निष्ठावंत आहे, ज्यांनी कधी पक्षाला सोडलं नाही, त्यांना बोलवा, एकत्र बोलवा. त्यांचा काय डिसिजन आहे तुम्ही त्यांना विचारा, त्यांचं काहीतरी कन्सिडरेशन करा. तुम्ही काहीच नाही विचारणार, तुमचं मनमानी, म्हणजे पक्ष तुमचा घरचा पक्ष झालाच है ना. सर्व म्हणतात की संजय दत्त निर्णय एकटा घेऊ शकतात, बरोबर, पक्षाच्या विरोधात. काय मागणी असणार आहे तुमची? आता मागणी जे आपले समजा राहुल गांधी किंवा आपले जे मल्लिकार्जुन खरगे ते जे निर्णय घेतील ते निर्णय त्यांच्यावर आहे. तर आता काय सांगशील, आज तू पण राजीनामा दिला आहे, काय मागणी असणार आहे तुझी? मी झाले 6 वर्ष मी NUSAमध्ये काम करतो. आज प्रदेश सचिवला मी माझी निवड झालेली आहे. तर दादांनी ज्या गोष्टी आम्हाला काँग्रेस दाखवलेल्या आहे आणि मला असं बोलायचं आहे वरिष्ठांना की त्यांनी कल्याण डोंबिवलीमधला हिरा गमावला आहे आज. म्हणजे की ज्याचं नेतृत्व एवढं आहे की येणाऱ्या युवकांसाठी हे निष्ठावून कार्यकर्ते का आले तिकडं, आज न कसला विचार करता राजीनामा देतात. दादा जो झेंडा आणि अजेंडा घेतील हातामध्ये आम्ही त्यांच्यासोबत राहू. सचिनदादांनी कालच स्पष्ट केलं होतं की कार्यकर्त्यांची बैठक घेणार आहेत लवकरच आणि त्यानंतर पुढची राजकीय भूमिका ते स्पष्ट करणार आहेत. काय सांगाल तुम्ही त्यांच्यासोबत असाल? हां, जे आता आम्ही सर्व दादांबरोबर आहोत. एक चांगलं नेतृत्व आहे जे पहिलेपासून एवढं वर्षापासून आहे. आता जसं दादा निर्णय घेतील किंवा आम्ही जसं पुढचं काम पक्षामध्ये काम करत आहे, काँग्रेस पक्षामध्ये काम करायचं आहे किंवा जे काय काम करायचं आहे, जे सर्वांचा सामायिक संमती घेऊन जे निर्णय ते पोटे साहेब. एकंदरीतच महापालिका निवडणुका अवघ्या काही महिन्यांवर येऊन ठेपल्यात. मात्र याच दरम्यान काँग्रेसमधील धुसफूस सध्या चव्हाट्यावर आलेला पाहायला मिळते. काँग्रेसमध्ये सुरू असलेलं हे गटाटटाचं राजकारण थांबवण्यात काँग्रेसच्या वरिष्ठांना यश येतं का, या नाराज लोक मंडळींची ते समजूत काढू शकतात का, हे देखील आता पाहणं तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे.